मला जायचं होता बुकिंगवर, तर मी आलो होतो दुकानावर. घेतलो एक पेढा आणि मग वाट पाहत बसलो आपली बाईकची, जो की मी महेश भाऊ सोबत जाणार होतो आज. तर आले आमचे मग नंतर महेश भाऊ. मग यांच्या गाडीवर बसलो मी. आमची होती बुकिंग नागपूरची. नागपूरला गाडी सोडावायची होती आणि ट्रेनने यायचं होतं. तर आमच्या गावचा नजारा पाहू शकता तुम्ही, हे कशा आहे. तर मग आम्ही पोचलो होतो आपलं जी बुकिंग आहे त्यांच्या घरी. मग ही आहे आपली गाडी, ही गाडी घेऊन जाणार आहोत. तर आम्ही निघून राहिलो ना आता नागपूरसाठी. तर आता ही गाडी घेऊन जाऊन राहिलो ना आम्ही नागपूर. आता पहिले आम्ही भंडारा जायचं होता आम्हाला, तर आम्ही भंडारा आलो. मग मला पण भूक लागली होती. मग मी गेलो नाश्ता करावासाठी. मावशीला म्हणालो नाश्ता घेऊन या. मावशी घेऊन येऊन राहिले नाश्ता, गरम गरम भज्जे खूप टेस्टी होती. येऊन खाऊ शकता तुम्ही पण इथे मस्त. मग त्याच्यानंतर म्हणालो थोडासा फिरून घेतो. मग फिरल्याच्या नंतर म्हणालो चला गाडीकडे जातो. गाडीकडे आलो मी. मग गाडीवर बसलो, थोडा वेळ रेस्ट केलो, थोडासा बोलून घेतो. मग मी आता जाणार आहे सीधा इथून हल्दीरामकडे मध्ये ते जेवण वगैरे करणार. मग तिथून जाऊ आम्ही मग नागपूर. मग आम्ही पोहोचून गेलो आता हल्दीराम मध्ये जेवण वगैरे करणार आहेत. आता जेवण करणार आहेत ते मी चहा वगैरे घेणार मला कारण जेवायची आता मूड नाही आहे माझं. तर आमची झाली होती गाडी सोडून. मग मी आलो नागपूर रेल्वे स्टेशन. तर पाहू शकता हे. आता आम्ही जाऊ मस्त लिफ्ट मध्ये बसलो. मज्जाच वेगळी आली होती, का सांगू तुम्हाला भाऊ, का मजा येते. मग हे पाहू शकता तुम्ही, एवढी भीड आहे भाऊ सांगा. तिकीट नाही भेटत होते मला. मग हा भाऊ टीटी माझ्याकडे असा पाहत होता, मला याला वाटत होतं हा तिकीट घेऊन गेला की नाही. मग आलो होतो मी, मस्त बसलो थोडा वेळ. मग भाऊ साईड मध्ये येऊन से ना माझ्या बी पोलीसवाले उभे होऊन गेले. माझे पण फाटून गेले. मी म्हणालो माझ्याकडे तिकीट तर आहे की नाही. मग चेक केलं तर होते खिशामध्ये, हे पाहू शकता. माझे फाटून गेले ते भाऊ, काय सांगू तुम्हाला. मग ती आली आपली ट्रेन. मग ट्रेन मध्ये पण एवढी भीड होती की काय सांगू तुम्हाला. पाहू शकता आता तुम्ही बी, एवढे ते झगडे झाला होता, मारला धक्का बुक्की. हा भाऊ बी डॉगी डाऊनला बी जावायचा होता का तर माहिती नाही. मग हे पाहू शकता तुम्ही पण, एवढी भीड. लहान सुला पोरगा खालून निघून राहिला, हा भाऊ बॅग धरून चालला. मग एवढी भीड, काही केल्या पाहिजे आपल्याला मोदीनं एक्स्ट्राची ट्रेन बोलल्या पाहिजे आम्हाला. एवढी परेशानी होऊन राहिली. काय म्हणता याच्यावर कमेंट करू शकता तुम्ही, तुमचे पण विचार सांगा मला. हो मॅडम निघाले. हो तुमची नजर तर पहिले पडून राहिले मॅडमकडे माझ्या वेळ. भाऊ आम्ही थोडा वेळ वाट पाहलो. हे मॅडमले पण घाई आहे बसवायची. मग आम्ही पण थोडा वेळ वाट पाहून राहिलो ना आता मस्त. आम्हाला बी बसवायचा भाऊ, नाही तर आम्हाला जागा नाही भेटली तर मग आम्ही इथेच नागपूरमध्येच थांबावं लागते आपल्याला पण. मग हे पण भाऊ मॅडम आपल्या लेकरूला घेऊन नाही बसली होती. हे पण एवढं परेशानी, काय सांगू तुम्हाला भाऊ. मग फायनली मी पण बसलो आतमध्ये. एवढी गर्दी होती ना, का सांगू मी. बसू पाय दुखून गेले माझे बी. हा भाऊ बी आपल्या गर्लफ्रेंड सोबत बोलावला बसला. मग मी बोलावलं बसले याच्या सोबत, तर मोबाईलच ठेवून दिला. नाराज होऊन गेला भाऊ. अरे मी म्हणालो आता मी पण निघतो मस्त. मग आमचे आले होते आमच्या पण, मी पण आलो मग आपल्या गोंदियाची आपल्या रेल्वे स्टेशनवर थांबणार आता बस. मग मी पण आता उतरवण्यासाठी. भाऊ बी चालला. भाऊ खूप चिडचिडपणचा होता गेला तर मी भाऊ एवढं उतरत होतो. एवढी गर्दी, धक्काबुक्की, उतरू देत नव्हते. मग अशी हालत आहे आपला गोंदियाची.
एवढी पब्लिक पुरी ट्रेनच खाली झाली. ओ तुला देणार आहे बाबा, मला बी घरी जावाचं आहे. धक्का बुक्कीच करून राहिल्या. मग उतरू द्या ना यार. हा मग फायनली उतरू दिला माले भाऊ. माझी बी फाटून गेली होती, हे उतरू देतात का नाही म्हणून धक्का बुक्की. खालच पाडत होते मला तर, वाचलो पडता पडता मी. मग घरीच जाऊन येतात भाऊ मला. मग एवढी भीड होती भाऊ, काय सांगू तुम्हाला. मग पाहू शकता कसा चेहरा झाला माझा. कारा दिसून राहिलो मी. असा पण करायचो मी, बुरा नाही हो, कसा आवडाव. तुम्ही म्हणाल हा का बोलून राहिला पागल. मग हा भाऊ माझी वाट पाहत होता, तर भाऊ खुश होऊन गेला. तू कसं का आलास म्हणून, कसा दिसून राहिलास म्हणून. भाऊची स्माईल किती खतरनाक आहे पाहू शकता. हा आमचा अवय मस्से, तर पाहू शकता याची स्माईल. मग होता हा रुपेश भाऊ. मग रुपेश भाऊ सोबत निघून राहिलो ना आम्ही. रुपेश भाऊ ना आणि अवी यांच्यासोबत जाऊन राहिलो ना आम्ही घरी. मग घरी बसलो. मग आमच्या म्हणालो थोडासा बसून जातो मी पण, नाहीतर निघून जातील. मग बसलो मी बी जाऊन राहिलो आता घरी. असेच ब्लॉग पाहत राहा. आता भेटतो याच्या नंतरच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर पाहू शकता आपला गोंदियाचा नजारा नेक्स्ट व्हिडिओ. चलो तब तक के बाय.